UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रिपद न मिळाल्यानं 7 नेते नाराज। मुनगंटीवार, भुजबळ, रवी राणांसह शिंदे गटाचे शिवतारे तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी। नाव कट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी स्वीकारणार नाही, विजय शिवतारेंची संतप्त प्रतिक्रिया। होय मी नाराज, छगन भुजबळ संतापले। राज्यसभेवर आता जाणार नाही, मी स्पष्ट सांगितलंय, भुजबळांच्या नाराजीचा स्फोट। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। आधी वापर केला, आता सत्ता आल्यावर मात्र ओबीसी नेतृत्वाला डावललं। छगन भुजबळांवरून विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा। ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही, ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही, फडणवीसांचा पलटवार। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न, भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता। भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार, भुजबळांबद्दल काय करावं हे पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असेल, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण, पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांनी इतका मान होता, संजय राऊतांची टीका। काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस, केंद्रीय पक्षानं सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। 2-3 दिवसात मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील, खातेवाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं जयंत पाटील बोलले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांना खोचक टोला। मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांचा विचार न करणं दुर्दैवी, निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं, सदाभाऊ खोत यांच्याकडूनही नाराजी व्यक्त। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींसोबत पोलिसांची पार्टी, राजकीय पक्षाशी संबंधित आरोपींवर कारवाई करावी, अंबादास दानवे यांची मागणी। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही, गुन्हेगार कुणीही असो सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। आंबेडकरी अनुयायी मुंबई, नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक, न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन। कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावीत, सुप्रिया सुळेंची मागणी। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाची देखील चर्चा, रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रवीण दरेकर यांचं देखील नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। महायुतीमधील अजित पवार, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंवरील केसेस अजूनही प्रलंबित, अद्याप आरोपपत्र आणि क्लोजर रिपोर्ट देखील दाखल नाही। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक। 2.5 वर्ष नाही तर आतापासूनच महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार, पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 16 डिसेंबरला शेतकरी संघटना पंजाब वगळता संपूर्ण देशभरामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणार, तसंच 18 डिसेंबरला ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन, शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांची माहिती। बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2चं वादळ, 10 दिवसामध्ये 824 कोटींची कमाई, आतापर्यंतच्या कमाईतील 425 कोटी रुपये हिंदी व्हर्जनमध्ये। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।